नगर परिषदेचा. काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष? आनंदी काकीच होणार. आनंदी काकीस का? स्वर्गीय चंदूकाका जगताप यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांनी ज्या सोयीसुविधा केल्या सासवडमध्ये, मग त्यासाठी नाही का आनंदी काकींनी पण कष्ट घेतलेत ना त्यांच्यासोबत, मग त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आपण त्यांनाच निवडून देऊ भाजपलाच. किती नंबर प्रभागमध्ये मतदान आहे तुमचं? 10. 10. काय एकंदरीत 10 नंबर जो प्रभाग आहे त्यामध्ये असं म्हटलं जातंय की कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाहीये, पिण्याचं पाणी वेळेत येत नाहीये. काय परिस्थिती हो? नाही आहे तशीच आहे, म्हणजे वेळेवर गाडी येतच नाही. 2-3 वर्षापूर्वी म्हणजे रेग्युलर असायचं 6ला यायची सकाळी, पाणी सुद्धा रेग्युलर असायचं 5ला आणि दुसऱ्या दिवशी 6ला. पण आता तसं नाहीच आहे, लेट येतं पाणी, कधी नाही का थोड्या वेळेच येतं, अशी कंडिशन. 2-3 वर्षाच्या अगोदर काय परिस्थिती होती? 2-3 वर्षाच्या अगोदर छान होती, म्हणजे रेग्युलर सगळं होतं टाइमवर. मग आता काय विस्कळीत झालंय काय सगळं? सगळं विस्कळीतच झालेलं. मग हे महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल, गाडी कधी येते, पाणी कधी येतंय. मग त्याचीच वाट बघतात. मग सकाळी पाणी आणि कचरा वेळेवर गेला म्हणजे बाकीची कामं व्यवस्थित होतात ना. काय म्हणत होता तुम्ही? त्यासाठी कधी नाही पाणी, कचरा गाडीसाठी. पाणी पण बाकी कामं धंदे सोडायचे आणि पाण्याची आणि कचऱ्याच्या गाडीची वाट बघत बसायची. महत्त्वाचं काम आहे ना. पण नाही 4 वर्षांच्या पूर्वी काय परिस्थिती होती? 4 वर्षांपूर्वी सगळं व्यवस्थित होतं टायमिंग. मग आता मला एक सांगा की 4 वर्ष सासवड नगर परिषदेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती आहे, हे माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या अगोदर नगराध्यक्ष आणि नगरसेवकांकडे होता. मग तुम्हाला समजा आता तुम्ही जसं सांगितलं की कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही, पिण्याचं पाणी वेळेत येत नाही, असं जर घडलं तर तुम्ही जास्त सहजपणे नगरसेवकाला फोन करू शकता, तसं मुख्याधिकाऱ्याला करू शकता का? नाही करू शकत. का बरं असं काय वाटतं? ते नगरसेवक आपल्या हक्काचे आहेत ना, त्यांनाच फोन करणार ना, जवळचे आहेत. मग प्रशासकापर्यंत आपण नाही ना जाऊ शकत.